स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये एस.एम. क्लासेस YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता या तारखेला मिळणार सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। हे शेतकरी PM किसान योजनेच्या लाभापासून म्हणजेच येणारा जो 19वा हप्ता आहे, 19वा हप्ता म्हणजे आताच जो 18 हप्ता आहे तो PM किसान योजनेच्या माध्यमातून यशस्वीरित्या टाकण्यात आलेला आहे। येणारा जो हप्ता आहे हे 19वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना या हप्त्यापासून विचिंत राहू शकतात, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। तर पहिलेच चूक म्हणजेच काय तर त्रुटी म्हणजेच पहिली त्रुटी येत असते शेतकरी बांधवांना, ती म्हणजे ई-KYCचा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना येतो आणि ई-KYCचा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांच्या मित्रांच्या लक्षात येत नाही की आपल्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे, नेमका कसं काय आपले हप्ते जे आहेत ते हप्ते रुकलेले आहेत। ते म्हणजे ई-KYC प्रक्रिया न केलेले शेतकरी 19व्या हप्त्यावर लाभापासून विचिंत राहू शकतात। त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करा आणि तुम्ही जर जवळच्या CSC केंद्रावर आणि नियोजनाच्या अधिकृत म्हणजेच PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात। परंतु जे शेतकरी ई-KYC करणार नाही त्यांचे हप्ते अडकू शकतात, म्हणजेच काय तर स्टॉप होऊ शकतात मित्रांनो। दुसरं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमिनीची पडताळणी केली नाही त्यांचा सुद्धा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे हे सुद्धा काम करणं गरजेचं आहे आणि येणारा जो हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। सुरुवातीस ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा, दुसऱ्यांदा लँड सेडिंग स्टेटस, तिसऱ्यांदा म्हणजे आधार सेडिंग स्टेटस। आता आधार सेडिंग स्टेटस हे जे तिन्ही प्रॉब्लेम आले का नाही कसं कळेल, तर 18व्या हप्त्याचं स्टेटस काढा, काय प्रॉब्लेम असलं दुरुस्त करा आणि प्रॉब्लेम जर नसतील तर